आपल्या राज्याचे कृषी मंत्री आणि पुण्याचे सुपुत्र दत्तामामा भरणे, आपल्या खासदार मेघनाताई कुलकर्णी, विधिमंडळातील माझे सहकारी भोर राजगड मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, आपले विभागीय आयुक्त पुण्याचे डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, ज्यांचं आज तुम्हाला ह्या कार्यशाळेमध्ये विचार ऐकायला मिळणार आहेत, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, श्रीयुत सुहास मापारी, ज्यांच्या पुढाकारातनं हा कार्यक्रम होतोय तो आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, तसंच उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, दुसरे भूषण जोशी, सर्व उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच, तसंच जिल्हा परिषदेचे माझे अधिकारी, कर्मचारी, गटविकास अधिकारी, आमचे ग्रामसेवक, सर्व पत्रकार बंधू भगिनी, माझ्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये काम करणारे, उपस्थित असणारे सर्वच वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जिजाऊ माँसाहेबांनी बालशिवबांच्या हाती सोन्याचा नांगर देऊन ही पुण्यनगरी वसवली अशी इतिहासामध्ये नोंद आहे. आणि बालशिवाजींच्या मनात स्वराज्याची बीजं ह्याच आपल्या भूमीमध्ये रुजली गेली आणि या भूमीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा एक राजा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या करता रयतेचा राजा हा आपल्या देशाला मिळालेला आपण सगळ्यांनी बघितलं. मी सुरुवातीलाच त्यांना वंदन करतो, ह्या पुण्यभूमीला देखील वंदन करतो. आणि उद्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक जण अनेकांना घडवण्याचं काम करत असतात, त्याच्यामध्ये शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं उद्या जन्मदिन आणि तो जन्मदिन आपण राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो. तो शिक्षक दिन उद्या आहे याची मला जाणीव आहे, परंतु एक दिवस आधीच आपण सगळेजण आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत असता, मेहनत घेत असता, कष्ट घेत असता आणि त्याच्यामुळं एक दिवस आधीच आपण सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शिक्षक दिनाच्या पण मनापासून शुभेच्छा देतो. सध्या तुम्ही सगळे पाहताय आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशातल्या पण काही भागात, जगातल्या पण काही भागामध्ये गणेशोत्सवाचं अतिशय उत्साही वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि विघ्नहर्त्या गणरायाच्या आशीर्वादाने हा उत्सव अतिशय मंगलमय अशा प्रकारचा झालेला आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात, तिथं शुभेच्छा देतात, गणरायाच्या दर्शनाला जातात, तिथं नतमस्तक होतात आणि त्या मंगलमय वातावरणामध्ये एक जातीय सलोखा ठेवण्याचा पण प्रयत्न आपला त्याच्या पाठीमागचा असतो. आपली पोलीस यंत्रणा असेल, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि त्याच्यामुळं या निमित्तानं पण मी गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करतो, तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील देतो. बघता बघता उद्याची 6 तारीख येईल आणि आपल्याला म्हणावं लागेल गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि आपल्याला विसर्जन काहींचं 1.5 दिवसाच्या गणपतीचं 5-7 ह्याचं विसर्जन त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण तो एक आनंदी वातावरण संपूर्ण परिसरात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. आणि या सर्व मंगल प्रसंगाच्या साक्षीनं आज पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं ही जी काही आम्ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये, विशेषतः त्याच्यात मुंबई शहर त्या ठिकाणी येत नाही, पण बाकीचे जिल्हे जे येतात त्या जिल्ह्यांच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय आयोजित केलेलं आहे. त्याचा उल्लेख हा गजानन पाटलांनी केला. त्यांनी ती पार्श्वभूमी त्याच्या पाठीमागची समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ह्याच्यामध्ये हे जे काही पुस्तक काढलेलं आहे हे तुम्हाला जर पाहायला मिळाले दिशानिर्देश,
तर त्याच्यातून खूप काही गोष्टी हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे. कुठं राहिलं असेल तरी त्यांनी आज ते तुम्ही मिळवा, तुम्हाला इथं आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्याच्यातून कसं पुढे गेलं पाहिजे. या कार्यशाळेमध्ये देखील आज आमचे शरद बुट्टे पाटील, डॉक्टर कलशेट्टी आणि बाकीच्या पण काही सहकारी मित्रांचे विचार तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहेत. अनुभवाचे बोल तुम्हाला त्यांच्या वतीनं ऐकायला मिळणार आहेत. आणि त्यांनी लोकसहभाग कसा असला पाहिजे, अभियानाचं सादरीकरण कशा पद्धतीनं तुमच्या पुढे मांडलं जातंय, ह्या सगळ्या गोष्टी माझं उद्घाटनाचं भाषण संपल्यानंतर कार्यशाळेचं त्या निमित्तानं तुम्हाला होणार आहे. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी दत्तामामा आमचा कार्यक्रम झाल्यानंतर मला पण पुढं काही कार्यक्रम आहेत, आम्ही गेलो तरी बाकीच्यांनी इथंच बसा, मला कुणी सोडवायला येऊ नका, मी माझा जातो, गाडीत बसतो, निघून जातो. नाहीतर काही जण नाही दादांना पोचवायला, ते त्या दादालाही पोचवायचं, ती पण तसाच तिकडे घरी जातोय, तसं काही करू नका. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ह्या अभियानाचा हेतू म्हणजे आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्री देवेंद्रजींचा, उपमुख्यमंत्री एकनाथरावजींचा, आमच्या सगळ्यांचाच हा दृष्टिकोन आहे की गावागावात विकासाची गंगा पोहोचवणं आणि पंचायत राज व्यवस्थेला अधिक बळकटी देणं, ग्रामीण भागातल्या जनतेला आत्मनिर्भरकडे नेणं. मला अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम असले तर प्रकर्षाने स्वर्गीय R.R. पाटलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ते ग्रामविकास खात्याच्या पहिल्याच टर्मला 99ला मंत्री झाले आणि नंतर काही कारणानिमित्त राजकीय समीकरणं बदलली. नंतर ते माझ्याकडे आलं शेवटचे एक दीड वर्ष ग्रामविकास खातं. आणि त्याच्या आधी R.R. पाटलांनी महात्मा गांधींच्या नावानी जी गावं, एक कार्यक्रम गावोगावी राबवलेला होता. त्याच्याचबरोबर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, संत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धा, अशा अनेक श्रमदानाला, लोकसहभागाला, तुमच्या सगळ्या ह्या योजनेमध्ये कसं सगळ्यांना सामावून घेता येईल, एक चांगला विचार R.R.नी पुढे आणला आणि त्यावेळेस सगळ्यात राज्यांनी स्वागत केलं. म्हणजे कुणी R.R. पाटलांच्यावर टीकाटिप्पणी पण केली नाही, चांगला कार्यक्रम आणला, अशा पद्धतीचंच मत सगळ्यांनी व्यक्त झालं. आणि त्याच्यातनं काही काही गावं खूप स्वच्छ झाली, चांगली झाली, नेटाने पुढे गेली, ग्रीनरी वाढली, काही चांगल्या सुधारणा तिथं झाल्या, चांगल्या सवयी लागल्या, अशा अनेक गोष्टी आपण त्याच ठिकाणी पाहिल्या. परंतु मित्रांनो, याचं सातत्य टिकत नाही. नंतर काही जण त्या काळामध्ये, आता मी सांगतोय ती साधारण 2000ची गोष्ट, 2000च्या दरम्यान 2001-2 अशा पद्धतीची. आता ह्या गोष्टीला थोड्या दिवसात 25 वर्ष पूर्ण होतील. 25 वर्षात नवी पिढी पुढे येते, त्यावेळेसची पिढी जरा थोडीशी वयस्कर होते, अशा पद्धतीचं हे कालचक्र चाललेलं असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना हेही माहिती आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्पष्ट त्या काळामध्ये सांगितलेलं होतं की भारताचा आत्मा हा खेड्यामध्ये वसतो आणि त्यांची कल्पना होती की प्रत्येक गाव हे स्वयंपूर्ण झालं पाहिजे, स्वावलंबी झालं पाहिजे, आदर्श ग्राम राज्य झालं पाहिजे, गावाचं स्वतःचं अन्नधान्य, रोजगार, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत स्वावलंबन प्राप्त केलं पाहिजे. हे त्या काळामध्ये महात्मा गांधींनी सांगितलेला विचार आज किती आपल्याला बारकाईनं त्या गोष्टी लक्षात येतात. आता पूर्वीची खेडी, आता शहरीकरण होतंय, हे जरी खरं असलं तरी देखील गावातल्या गोष्टी ह्या गावात राहत असतानाच आपल्याला सगळ्यांना समजतात. आणि इथं बसणारे बहुतेक जण गाव पातळीवरून पुढे आलेले कार्यकर्ते असल्यामुळं किंवा आमचे बाकीचे सगळे सहकारी असल्यामुळं गाव पातळीवरच काम करत असणारे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यातल्या खूप गोष्टी ह्या नीटपणे माहिती आहेत. गांधीजींचा विश्वास होता की खेडी सक्षम झाली तर देश आपोआप, आपला भारत देश सक्षम होईल. म्हणूनच त्यांनी ग्रामसभा, लोकसहभाग, कुटीर उद्योग, महिला सक्षमीकरण आणि सर्वांसाठी न्याय या मूल्यावर आधारलेला ग्राम विकासाचा विचार हा त्या काळामध्ये मांडला. आणि महात्मा गांधीजींच्या नंतर हीच गोष्ट या संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या चव्हाण साहेबांनी आणला, त्या चव्हाण साहेबांनी देखील महाराष्ट्राची पंचायत राज व्यवस्था त्यांनीच आणली. ग्रामीण भागात लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळ देण्याचं काम त्यांनी केलं.
सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम केलं. ग्रामपंचायत ही केवळ शासकीय यंत्रणा नाही, तर ती गावाच्या विकासासाठी दिशा ठरवणारी लोकशाहीची शाळा आहे, हे त्यांनी सिद्ध केलं. ग्रामपंचायत मजबूत झाली तर गाव सक्षम होईल, गाव सक्षम झालं तर आपोआप तो तालुका सक्षम होईल, तालुका सक्षम झाला तर जिल्हा सक्षम होईल आणि जिल्हा सक्षम झाला तर राज्य सक्षम होईल. अशा प्रकारची विचारांची मांडणी ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आणि त्यांनी तो विचार त्या काळामध्ये मांडला. म्हणूनच अनेक जण विधिमंडळामध्ये देखील लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुम्ही पाहता, किंवा जिल्हा परिषदेमध्ये इथं बसलेले कृषी मंत्री हे पण जिल्हा परिषदेतनं पुढे आलेले, विलासराव देशमुख जिल्हा परिषदेतनं पंचायत समितीतनं पुढे आलेले, आर पाटलांची तेच आपल्याला ओळख सांगता येईल. अशा अनेक जण त्या गाव पातळीवर काम करणार. इव्हन आमचा शंकर मांडेकर, तो जिल्हा परिषदेचं त्याला मागे मी तिकीट दिलेलं होतं, ते जिल्हा परिषदेनं पुढे आलेले आहेत, आमदार झालेत. अशा खूप व्यक्तींची नावं आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील. आज आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवतोय, त्यामागचा उद्देश देखील आमचा हाच आहे, जो राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितला, जो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये सांगितला आणि गांधीजींच्या स्वयंपूर्ण ग्राम राज्याला संकल्पनेला आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पंचायत राज्य व्यवस्थेला एकत्र करून आपण ग्रामीण महाराष्ट्राला दिशा देण्याचा प्रयत्न ह्या कार्यक्रमाच्या मार्फत करतोय. आमचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी पहिला 100 दिवसाचा कार्यक्रम आणला, त्याच्यानंतर आता 150 दिवसाचा कार्यक्रम आणला. या कार्यक्रमाचा पण मित्रांनो तुम्हाला माहिती नाही, पण इतका फायदा होतोय, त्याच्यामध्ये खूप गोष्टी त्याच्यात सुरळीत त्याच्यामध्ये झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत. गाव पातळीवर सुशासन, सक्षमीकरण, श्रमदानातून लोकचळवळ, जलसमृद्ध आणि हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण किंवा सक्षम पंचायत, आर्थिक स्वावलंबन आणि लोकसहभाग, ह्याच सगळ्या गोष्टीच्या आधारस्तंभावर हे अभियान उभारण्याचं काम आम्ही महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे खरं तर महात्मा गांधीजींच्या स्वप्नातलं आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्यातून उभं राहिलेलं गाव समृद्धीचं नवं मॉडेल आहे असं म्हटलं तर काही ते चुकीचं ठरणार नाही. हे आमचं महायुतीचं सरकार नेहमीच लोककल्याणाच्या दृष्टीनं काम करत असतं. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास हा आपल्या सरकारचा ध्यास आहे आणि त्याच करता आम्ही प्रयत्न करत असतो. त्याचा उल्लेख पण आता काही योजनांच्या संदर्भात येताना मी दत्तामामा एकत्रच मुंबईवरून पुण्याला येत असताना बोलत होतो, तर आमचाही हाच दृष्टिकोन असतो की ह्याच्यातनं माझा शेतकरी कसा सक्षम होईल, माझा गाव पातळीवरची व्यक्ती जी शेवटची आहे तिला कसा आधार मिळेल, तिला कसं वेगवेगळ्या प्रकारच्या. काल पण आम्ही कॅबिनेटला खूप चांगले निर्णय घेतले. आमच्या संजय गांधी निराधार, किंवा मला आठवतंय त्यावेळेस जुन्या लोकांना आठवत असेल, संजय गांधी निराधार अंतुले साहेबांनी 1980 साली आणली, त्यावेळेस 60 रुपये महिना होता, 60 रुपये महिना. परंतु तो त्या काळामध्ये 60 रुपयाचं महत्व आणि त्या निराधार व्यक्तीला 60 रुपये मिळायचे ते इतकं महत्वाचं होतं. आता आम्ही काल आमच्या दिव्यांगांच्या करता ते 2,500 रुपये महिना केलेला आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने जसं काळ बदलतो, वेळ बदलती, सरकार बदलतात, तसं आम्हाला पण राज्यकर्ते म्हणून तिथं निर्णय घ्यावे लागतात आणि आम्ही ते निर्णय घेतोय. पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण आणि आरोग्य, उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये लोकाभिमुख धोरण राबून ग्रामीण आणि शहरी भागाचा विकासाचा वेग आम्ही वाढवतोय. काल तर खूप आपल्या पुण्याच्या करता, आपल्या नागपूरच्या करता, आपल्या मुंबईच्या करता अनेक महत्वाचे हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प ह्याला आम्ही कालच्या कॅबिनेटला मान्यता दिलेली. आज आपण वेगवेगळ्या चॅनलला बघतायत किंवा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहताय. आज हे सगळं करत असताना या अभियानाच्या माध्यमातून आम्हाला हे उपक्रम हे सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडवणारी विकासाची सूत्री आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यावर पंचायत राज व्यवस्थेतून खेड्यापाड्यापर्यंत शासनाचा लाभ पोहोचवण्याचं काम सुरू आहे. गावागावात रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य केंद्र, शाळांची सोय करून ग्रामीण जनतेला जीवनमान सुधारणा करण्याचं मोठं पाऊल हे आम्ही ह्या निमित्तानं उचललेलं आहे. ह्याच्यात कामाचा दर्जा चांगला ठेवा,
ह्याच्यामध्ये अतिशय झाडं लावण्याचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये तर आम्ही रोपं आता फॉरेस्ट विभागाकडनं देतोय. यंदा आमचा 25 कोटी झाडं लावायचा कार्यक्रम आहे. पुढच्या दरवर्षी नाही, यंदा 10 कोटीचा आहे. पुढच्या वर्षीपासून 25-25-25 असा 4 वर्ष आम्ही 100 कोटी झाडं लावायचा कार्यक्रम ह्या सरकारने हातामध्ये घेतलेला आहे. जनतेला शासनाच्या प्रत्येक योजनांचा थेट लाभ हा मिळाला पाहिजे. केंद्राच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अनेक योजना आहेत, त्याचबरोबर राज्याच्या अनेक योजना आहेत. ह्या योजनांचा फायदा माझ्या लाभार्थीला मिळाला तर निश्चितपणे यासाठी पारदर्शकता, ह्याच्यामध्ये जबाबदारी आणि तंत्रज्ञानाचा वापर हा आता आपण वाढवला पाहिजे. आज आपण बघत असलेला बदल हा आपल्या सर्वांच्या सहकार्याच्यामुळे शक्य झालेला आहे. आता कृषीच्या बद्दल आम्ही अलीकडे बऱ्याचशा ठिकाणी एआयचा वापर कसा केला पाहिजे, एआयच्या माध्यमातून आपण आपली शेती कशी केली पाहिजे हाही विचार मांडतोय. त्यालाही बऱ्यापैकी यश त्या ठिकाणी येत आहे. त्यालाही बजेटमध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद आम्ही ठेवलेली आहे. लोकांचा विश्वास, लोकांचा सहभाग आणि त्यातून लोकांचा विकास हाच आमच्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे, हे महायुतीचं म्हणणं आहे. आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ह्या सगळ्या योजनांचा लाभ पोहोचवणं हेच आमचं अंतिम ध्येय आहे. लोकांनी प्रचंड संख्येने आम्हाला निवडून दिलेलं आहे. प्रचंड बहुमत आमच्या बरोबर आहे आणि त्याचा फायदा हा जनतेला झाला पाहिजे, ही पावलोपावली आमच्या सगळ्यांची भावना असते. त्याच्यामुळं वेगवेगळे प्रसंग उद्भवतात, परंतु तो शांतपणे सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल. काही काही जण समोरचे लोक टपूनच बसलेले असतात, अरे आपण इतके कमी निवडून आलोय, काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे. आता परवा पण 4-5 दिवस मुंबईत घडलं, त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही काहींनी केला. टीव्हीच्या समोर जायचे, चॅनलवाले तयारच असतात, तुझं काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे, हे लगेच सांगायचं यांचं म्हणणं काय. आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं. आता सगळे सध्या गपगार पडलेले आहेत, परंतु अजून पण ह्याचं काय मत आहे, त्याचं काय मत आहे, कसं काय होईल आणि काय होईल, सगळं चांगलं होईल, काही काळजी करू नका. एवढंच मला त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचंय. आज महाराष्ट्राचा वेगवान विकास पाहून देशातले आणि इतर राज्यातले देखील आपल्याकडं आदर्श म्हणून पाहत आहेत. शिक्षण, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा किंवा गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आज देखील तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्या महाराष्ट्राने एक आढळ अशा प्रकारचं स्थान निर्माण केलेलं आहे. स्पर्धा विकासासाठी, स्पर्धा जनकल्याणासाठी हा आपल्या विकासाचा मंत्र आहे. आणि इतर राज्यांची आरोग्यदायी स्पर्धा करताना महाराष्ट्राने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. आगामी काळात देखील महाराष्ट्राचा हा विजयी झेंडा अधिक उंच फडकवण्याचा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळं आपलं सरकार नेहमीच देशाला दिशा देणारं ठरलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये यशस्वी होणारे अनेक प्रयोग नंतर देशभरात राबवण्यात येतात. हीच आपल्या राज्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि आपल्या लोकशाहीला खरी ताकद मिळाली. हे जे काही मी मगाशी सांगितलं ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बुजवलेल्या पंचायत राज व्यवस्थेमुळं त्यांनी ठाम सांगितलेलं होतं, शासन लोकांच्या दारी पोहोचलं पाहिजे, लोकशाही ही तळागाळातून रुजली पाहिजे. आणि ग्रामपंचायत ही फक्त स्थानिक संस्था नाही तर लोकशाहीची शाळा आहे. इथेच गावाच्या गरजा कळतात, इथंच त्यासाठीचे निर्णय घेतले जातात, इथंच गावाच्या विकासासाठी विकास मार्ग त्या ठिकाणी आखला जातो. आणि त्याच्यामुळं हे सगळा प्रयत्न विकसित महाराष्ट्र 2047 हे जे काही आमचं ध्येय आहे आणि देशाच्या पंतप्रधानांचं भारताच्या करता 2047चं ध्येय आहे, याकरता आपलं शासन 7 ठोस आधारस्तंभ ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुशासन युक्त पंचायत, आर्थिक स्वावलंबन, जलसमृद्धी, तांत्रिक हरितीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय आणि लोकसहभाग हे केवळ शब्द नाहीयेत तर ग्रामीण महाराष्ट्राला समृद्ध करणारा विकासाचा मंत्र आहे. हे पण आपण या कार्यशाळेच्या निमित्तानं बाबांनो प्रत्येकाने लक्षामध्ये घ्यावं. आज आपण अनेक यशस्वी ग्रामपंचायतीची उदाहरणं ऐकलेली आहेत. मी ज्यावेळेस गजानन पाटलांच्या बरोबर मी जरा थोडासा आधी आलो होतो, मी वेळेला महत्त्व देणार आहे, पण आज जरा जास्तच आधी आलेलो होतो.
त्यावेळेस ते मला सांगत होते इथं असं चाललंय, ते फिरताय, त्यांच्यावर आता ही नवी जबाबदारी दिलेली आहे, ती चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे पार पाडतायत. अर्थात तुमची सगळ्यांची साथ पाहिजे, कारण हे टीमवर्क आहे. एकट्या व्यक्तीने किती अंग झोकून काम करायचं ठरवलं तरी जोपर्यंत काम करणारी अख्खी 13 तालुक्यातली टीम आणि त्यांची ती सगळी यंत्रणा हिचा सहकार्य मिळत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला यश मिळवता येत नाही. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी नीटपणे झाल्या पाहिजे. अनेक यशस्वी ग्रामपंचायतीची उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. कुठं 100% कर वसुली झाली, कुठे जलसंधारणाचे उत्कृष्ट प्रकल्प राबवलेले आहेत, कुठे महिला बचत गटाच्या निमित्तानं रोज निर्मिती झालेली आहे. योग्य दृष्टी, नियोजन, लोकसहभाग असेल तर गाव नक्की बदलतं याची प्रत्यक्ष उदाहरणं देखील आहेत. आणि प्रत्येक घराला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक शाळा डिजिटल आणि आधुनिक झाली पाहिजे. तोही 5 वर्षाचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, आपल्या प्राथमिक शाळा, त्याला डीपीसी मधनं निधी, त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं CSRचा निधी, त्याच्यात लोकांचं पण सहकार्य, असा आपण आपल्या जिल्ह्यामध्ये देखील कार्यक्रम घेतलेला आहे. प्रत्येकाच्या दारात आरोग्यसेवा उपलब्ध झाली पाहिजे, माता भगिनींना सक्षम झाल्या पाहिजे. कालच मी कुठल्या तरी चॅनलला बघत होतो, नंदुरबार का कुठंतरी, बहुतेक माझं चुकत नसलं तर, एक लेडी तिला डिलिव्हरी करता जायचं होतं तर तिला झोळीत टाकून चालवलेलं होतं आणि तिच्या घरचे मागं पुढं होते. सांगायचं तात्पर्य खरं तर एवढा निधी आता आम्ही देतो डीपीसीला, तर यंदा मी 22,000 कोटी रुपये सगळ्या राज्याला दिलेला आहे. पुढच्या वर्षी अजून वाढवीन, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. पण हा पै त्या कामाकरता खर्च झाला पाहिजे. आदिवासी जिल्हे आहेत, तिथं आदिवासींना वेगळं आमचं बजेट आहे, तिथंही आम्ही मोठ्या प्रमाणावर निधी देतो. आपले जुन्नरखेड, आंबेगाव तालुके त्याच्यामध्ये मोडतात. अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण जर तुम्ही लोकांनी, सरपंच लोक, उपसरपंच, बाकीचे सगळे आमचे सहकारी, ह्यांनी व्यवस्थितपणे त्या पैशाचा वापर करायचं म्हटलं तर ह्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात, असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं. ह्याच्यातून आदर्श आणि समृद्ध गाव हे पण आपल्याला ओळखलं जायचं आहे. हा आपला सामूहिक संकल्प आहे, त्या दृष्टीनं आपलं काम सुरू आहे. गाव पुढे गेलं तर तालुका पुढे जाईल, तालुका पुढे गेला तर जिल्हा पुढे जाईल, आणि जिल्हा पुढे गेला तर तुमचं माझं महाराष्ट्र पुढे जाईल. आणि साहजिकच आहे, महाराष्ट्र पुढे गेला तर भारत देश पण जगामध्ये एक अव्वल स्थान मिळेल. म्हणून चला आपण सगळेजण मिळून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करूया. प्रत्येक गावात सक्षम आणि पारदर्शक समृद्ध बनूया, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं ह्या अभियानाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. पण माझी विनंती आहे, ह्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये बक्षिसं अतिशय लहान असायची. ह्यावेळेस बक्षिसं वैशिष्ट्य म्हणजे राज्यभर विविध स्तरावर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याकरता 245 कोटी रुपये 20 लाख 245 कोटी 20 लाख रुपयाची बक्षिसं ही आपण ठेवलेली आहेत. राज्याच्या स्तरावर ठेवलेली आहेत, विभागाच्या स्तरावर ठेवलेली आहेत, माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली आहेत. आणि त्याचा फायदा घ्या. काही तर ग्रामपंचायतीला 5-5 कोटी 3-3 कोटी अशा प्रकारची बक्षिसं त्याच्यामध्ये मिळणार आहेत. हे पण गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या सरपंचांना, गावकऱ्यांना जर चांगलं काही करायचं असेल तर या बक्षिसं एवढी मोठी आहेत की त्याच्यातनं त्यांना करता येईल. आणि ही स्पर्धा निकोप असली पाहिजे, त्याच्याकरता आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या देखील केलेल्या आहेत. हे मगाशी आमच्या गजानन पाटलांनी सांगितलेलं असल्यामुळं मी ते परत काही तुमच्या पुढे रिपीट करत बसत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीत आम्ही आणि काय केलंय, प्रथम ग्रामपंचायती ज्या येणार आहेत त्याला आम्ही तालुका स्तराला 15 लाखाचं बक्षीस दिलं 351 ग्रामपंचायतीला, जिल्हा स्तराला 50 लाख रुपये 34 ग्रामपंचायतीला, आणि विभाग स्तरावर 1 कोटीची बक्षीस 6 ग्रामपंचायतीला. म्हणजे माझा पुणे विभाग, अमरावती विभाग, आमचा नागपूर विभाग, नाशिक विभाग, असे वेगवेगळ्या विभाग 6 विभाग आहेत, तिथं आपण ही बक्षिसं देतोय. आणि त्याच्यातनं राज्याचं पहिलं 5 कोटी 3 कोटी 2 कोटी ही वेगळी आहेत. पंचायत समितीला पण 2 कोटी 1.5 कोटी 1.25 कोटी आहेत.
जिल्हा परिषदेला पण 5-3-2 अशा प्रकारची बक्षिसं ठेवलेली आहेत। ह्या पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। हे 17 सप्टेंबर त्याच दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। आम्ही सगळेजण, मी आता तिथं बीडचा पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री स्वतः संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला तिथं ह्या कार्यक्रमाच्या करता येत असतात आणि आम्ही बाकीचे सगळेजण आपल्या आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून जात असतो। पण त्या दिवसापासून 31 डिसेंबरपर्यंत हा कालावधी ठरवलेला आहे। सशक्त पंचायत आणि समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत गावोगाव विकासाची गती मिळेल याबद्दल मला विश्वास आहे। पंचायत राज संस्थांचं कार्य अधिक प्रभावी झालं पाहिजे, लोकसहभागातून खऱ्या अर्थाने ग्रामविकास घडला पाहिजे ही आमची भावना आहे। आणि 1902 पुरस्कार हे पूर्णपणे आम्ही सगळ्या प्रकारचे राज्यामध्ये देण्याचं काम हे करतोय। त्याचबरोबर विविध योजना आणि संकल्पना यशस्वी राबवून पुणे जिल्हा परिषदेने अनेकदा एक महत्त्वाची वेगळी ओळख ही निर्माण केलेली आहे। त्यासाठी आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करेल। त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, योजना आहेत, त्याचं सातत्य पण टिकलं पाहिजे। एक आहे, नेमक्या ह्या काळामध्ये कदाचित जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या पण निवडणुका होऊन नवी बॉडी पण येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आमचा अंदाज आहे काही निवडणुका जानेवारीमध्ये कदाचित ह्याच्या जातील, कदाचित, माझं माहिती नाही, लगेच म्हणतील अजित पवार आज असं म्हणाला। ते अधिकार निवडणूक आयोगाचे आहेत, परंतु त्यांची जी काही आज कुणाचं काय म्हणणं, नंतर गट रचना, विभाग, सगळ्या ज्या काही प्रभाग रचना, वॉर्ड रचना, गण रचना, ह्या सगळ्या ज्या काही होतात त्याला ऑब्जेक्शन वगैरे तो काळ द्यावाच लागतो। पण हे बघितल्यानंतर साधारण डिसेंबरमध्ये ही आपलं अभियान पण त्या ठिकाणी संपेल आणि त्याच वेळेस नवी बॉडी पण आलेली असेल। जर तुम्ही आत्तापासूनच चांगलं काम केलं ह्याच्यात, आता आरक्षण कसं पडतंय ते काही मला माहिती नाही, ते शेवटी ड्रॉ आहे, परंतु तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला दोन्हीचा फायदा होईल। हे काम पण तुम्हाला चांगलं करून घेता येईल आणि गावकऱ्यांच्या मध्ये एक तुमच्याबद्दल विश्वासाचं वातावरण पण तयार होईल आणि तुम्हाला जर निवडून यायला पण ह्या गोष्टीची मदत झाल्याशिवाय राहणार नाही। ह्याचा त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण अनेक जण एक तर 2017 नंतर 22ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, 22 गेलं, 23 गेलं, 24 गेलं, 25 गेलं, आता फार 26 उजाडायची पाळी आली। त्याच्यामध्ये काय कारण आहेत, काय त्या खोलात मी जात नाही, परंतु सगळ्या घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लांबल्या सुप्रीम कोर्टात मॅटर होती। पण तिथनं पण आता आमचे नवीन टीम हे सगळ्या राज्यात जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे येईल। आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर 1393 साधारण आपल्या ग्रामपंचायती आहेत, अंदाजे 200 वर प्रशासक ह्या त्या कारणांनी वेगवेगळ्या घटना घडतात त्याच्यामुळे आहेत। 1200 मध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक हे सगळेजण काम करतायत। प्रशासक आहेत तिथं, ग्रामसेवक तर आहेतच। ह्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर ते आहे। नेहमी महाराष्ट्रात मागे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सातारा आणि सांगली हे सातत्याने पहिले दुसरे जिल्हे यायचे। यावेळेस गजानन पाटील, आता मी तुम्हाला सांगतो, मी आहे, दत्तामामा भरणे आहे, चंद्रकांत दादा पाटील आहे, माधुरीताई मिसाळ आहेत, आम्ही सगळेजण ह्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये करतोय। त्याच्यामुळे 36 जिल्ह्यामध्ये तुम्ही जरी बाहेरच्या जिल्ह्यातले मूळ असला तरी देखील आता तुम्ही पुणे जिल्ह्याचे सीईओ आहात। तुमचं स्वतःचं गाव आहे मात्र सांगलीमध्ये, तर ते सांगली पुरतं म्हणजे सांगलीच्या पुढं आपला महाराष्ट्रात पहिला नंबर आला पाहिजे एवढं फक्त बघा। आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती, काही करा, मेहनत घेतली, कष्ट घेतले, सकाळपासून लवकर कामाला लागला तर तुम्हाला यश 100% मिळेल। ते तुम्हाला सगळ्यांना मिळावं अशा प्रकारची विनंती करतो आणि राज्याला पहिलं बक्षीस आपल्या पुणे जिल्ह्याला मिळावं अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।